एक दाताला कीड लागली. काळा काळा ब्रश करताना दिसलं. हं. आपण म्हणतो दुखत नाही ना, जाऊ दे आपण नंतर बघूया. त्यामुळे ती फिलिंग जी आहे ती ₹1000-2,000 जे खर्च होणार आहेत फिलिंग हं. करून, तर ते आहे टेन्शन वाचू शकतो. आपण तोच दात वाट बघतो. दाताचे 3 लेयर आहेत. हं. इनॅमल, डेंटिन, पल्प. तर इनॅमलला दात कीड लागली, की तुम्हाला कळत नाही. तो हं. फक्त दिसतो. त्याच्यानंतर डेंटिन आहे. डेंटिनला झालं, डेंटिनला जर तुम्हाला कीड पोहोचली, तर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी येते हं. किंवा थंड पाणी, गरम पाणी की तुम्ही गोड खाता तेव्हा. ते पण रिव्हर्सिबल आहे. एकदा ती पल्पमध्ये ओके. पोहोचली हं. कॅव्हिटी, की मग तो दात रूट कॅनलला जाणार. हं. बरं ठीक आहे. तोपर्यंत पण ठीक आहे, की रूट कॅनल करून त्याच्यावर कॅप लावून आपण तो वाचू शकतो. तर ह्याच्यात पण खूप प्रकार आहे, की रूट कॅनल केल्यानंतर लोकं म्हणतात, "दात आता दुखायचं थांबलं ना, मग हं. आता कॅप किंवा क्राउन नको लावायला, पैसे वाचू." ओके. पण एव्हरी रूट कॅनल केल्यानंतर कॅप लावणं जरुरी आहे. हं. कारण का रूट कॅनल केल्यानंतर दात ब्रिटल होतो. ब्रिटल झाल्यावर जर तुम्ही कडक खाल्लं, तर दात फ्रॅक्चर होणार. बरोबर. किती तुम्ही स्वतः मी प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो, तुम्ही आठवा, की जर तुम्ही रूट कॅनल केलं असेल आणि कॅप नसेल लावली, तर दात कधी ना कधीतरी फ्रॅक्चर होणारच. हं. जेव्हा तुम्ही कॅप लावता, तेव्हा ते फोर्स इक्वली डिस्ट्रिब्यूट होतं बरोबर. आणि तो दात वाचतो. मग लोकं नावं ठेवतात आणि म्हणतात डेंटिस्ट्री महाग आहे. हं. डेंटिस्ट्री इज नॉट कॉस्टली. निग्लिजन्स इज कॉस्टली. येस. ॲब्सोल्युटली.